या बुलंद आवाज जे विद्यार्थ्यांचा आहे ते पोहोचावा. मी एमपीएससी तयारी करतोय सध्या. तर नुकतंच एक दीड महिन्याखाली एमपीएससीचा निकाल लागलाय, म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सचा. त्यामध्ये बघा जवळपास ओबीसीचा कट ऑफ आहे 116च्या आसपास आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफ आहे 103. म्हणजे इथं जर प्रकर्षाने तुम्ही पाहिलं तर डायरेक्ट जे सामाजिक मागासलेपण आहे त्याला डावलून जे आर्थिक मागासलेपण आहे ते कुठे कितीतरी उच्चांकामध्ये गेलंय. म्हणजे जे सामाजिक न्यायाची जी परिस्थिती आहे, जी संविधानाला अपेक्षित आहे, ते कुठेतरी तडा जाताना दिसतोय. बरेच पोरं रडताना पाहिलं मी अक्षरशः त्याच्यामध्ये, की 116 ओबीसीचा म्हणजे कट ऑफ लागतोय, ओबीसी असो किंवा ओपन असो. मग त्यामध्ये जर ईडब्ल्यूएसचे जे काही डॉमिनन्स छोटा वर्ग आहे, फक्त आर्थिक मागासलेपण आहे, त्यांचा 103 लागतोय. म्हणजे कुठेतरी विरोधाभास निर्माण झालेला आहे, उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगायचा भाग एवढाच आहे की जर तुमच्या म्हणजे काही प्रश्न मांडून काही त्याच्यावरती त्या समस्याचं निराकरण करता येईल का, यासाठी तुम्ही प्रकर्षाने मुद्दा मांडावा, थोडंफार त्याला हातभार लावावा असं माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएससी सर्टिफिकेट काढताना जी पारदर्शकता म्हणतो आपण, ते नक्कीच कुठेतरी डावलल्याची दिसतंय मला असं. कारण का जे आपण जर तहसीलमध्ये गेलो, कुठं जरी गेलो, तर आपण जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढतो किंवा नॉन क्रिमिलेअर काढतोय, त्याच्यामध्ये बऱ्याचदा मी स्वतः सुद्धा गेलो माझं स्वतःसाठी काढण्यासाठी. बरेच माझे मित्र पण आहेत. त्याच्यामध्ये असे बरेच कागदपत्राची पडताळणी होत नाहीये आणि डायरेक्ट असं 1-2 कागदपत्र घ्यायचं आणि डायरेक्ट त्यांचं उत्पन्न किती जास्त जरी असेल तरी देऊन टाकायचं. अशा बऱ्याच घटना घडताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता येते का, त्यासाठी